जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 11,085 उमेदवारांची जी लिस्ट लागली होती, तर त्या लिस्टमधून ज्या उमेदवारांचं सध्या बघा ज्या ज्या आस्थापनामध्ये सध्या सिलेक्शन झालेलं आहे, तर त्या आस्थापनामध्ये त्यांचं जे काही समुपदेशन प्रक्रिया असेल, तर ती समुपदेशन प्रक्रिया सध्या बघा होताना दिसून येत आहे. तर आज आहे 20 तारीख आणि उद्याच्या दिवसाला बघा महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद आहे सोलापूर संदर्भात बघा समुपदेशन असणार आहे. आणि सोलापूर जिल्हा परिषदचं महत्त्वाचं या ठिकाणी जे काही पत्र इश्यू करण्यात आलं होतं, तर जवळपास त्यांना 7 तारखेला बघा 7/6/2024ला पत्र हे समुपदेशन संदर्भात इश्यू करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला होता की ज्या काही पदस्थापना संदर्भात उमेदवारांना या ठिकाणी समुपदेशन होऊन पदस्थापना देण्यासंदर्भात शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022मध्ये ज्यांची निवड झाली आहे, तर जवळपास जिल्हा परिषद ज्या सोलापूरला बघा त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जे उमेदवार सध्या सिलेक्ट झाले आहे, तर त्या संदर्भात बरेचशा त्या ठिकाणी समुपदेशनासाठी अडथळा हा निर्माण होत होता. पण जवळपास सोलापूरला ज्यांची शिफारस झाली होती, तर त्या अभियोगिताने त्या ठिकाणी बघा वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांना बघा उद्याचा जो काही सुवर्ण दिवस आहे, तर तो त्यांना सध्या बघा पाहायला सध्या मिळत आहे. म्हणजे उद्या त्यांना सध्या जे काही समुपदेशन आहे, तर ते समुपदेशन आणि सध्याची जी काही नियुक्ती असेल, तर ते नियुक्ती प्रक्रिया त्या ठिकाणी बघा उद्याच्या दिवसाला सध्या ही होणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जे की उद्याच्या दिवसाला ज्यांचं सिलेक्शन सध्या जिल्हा परिषद सोलापूरला झालं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे की आवश्यक ते जे काही मूळ कागदपत्र आहे, उदाहरणार्थ जात प्रमाणपत्र, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी केलेले बात जी आहे, तर ती कागदपत्र व इतर जे आवश्यक ते सर्व कागदपत्र समुपदेशनास जे घेऊन सध्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि त्यांचा झेरॉक्स जो सेट असेल, तर तो झेरॉक्स सेट देखील बघा एकदा तुम्ही त्या ठिकाणी बघा काढून घ्या. आणि समुपदेशन जर तुम्ही त्या ठिकाणी गैरहजर जर राहिले, तर गैरहजर राहिलेल्या उमेदवारांसाठी कार्यालयाकडून जे काही नियमान्वये पुढील जी कार्यवाही आहे, तर ती बघा करण्यात येईल अशी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर जे समुपदेशन सध्या उद्याच्या दिवसाला या ठिकाणी पहिलं मराठी माध्यम संदर्भात आहे, शिक्षण सेवक मराठी माध्यम, तर त्यांचं सकाळी 10 वाजेपासून सध्या समुपदेशनाचं जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया स्टार्ट होणार. त्यानंतर जवळपास 3 वाजता उर्दू माध्यमाचे जे उमेदवार आहे, तर ते उमेदवारांचं सध्या होणार. आणि जवळपास कन्नड माध्यम संदर्भात बघा त्या ठिकाणी कमी उमेदवार आहे, तर त्यांचं 3:30 वाजेनंतर सध्या होणार आहे. तर ज्यांचं सध्या जिल्हा परिषद सोलापूरला सध्या बघा शिफारस झाली आहे, तर त्यांनी वरील जे काही डॉक्युमेंट असेल तुमचे शैक्षणिक जे डॉक्युमेंट सर्वसाधारण जे आपलं सेल्फ सर्टिफाय केलेला जो फॉर्म होता, तर त्या फॉर्ममध्ये नेमके आपले डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी दिलेले आहे, शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल, त्यानंतर जे काही आरक्षणासंदर्भात जात प्रमाणपत्र असेल, त्यानंतर व्हॅलिडिटी असेल, असे संपूर्ण जे कागदपत्र आहे, तर ते कागदपत्र ओरिजिनल त्या ठिकाणी बघा घेऊन सध्या उपस्थित राहण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे. तर आजच्या दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी बघा जे काही उद्याची प्रक्रिया होणार आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये सध्या समुपदेशन आणि जे काही पुढील ज्या तुम्हाला नियुक्ती मिळण्याचे ठिकाण आहे किंवा शाळा असेल, तालुका असेल, पंचायत समिती, तर त्या तुमचा आजच्या दिवसाला सध्या ज्या ज्या उमेदवार सध्या बाहेर जिल्ह्याचे असेल, तर त्यांनी एकंदरीत त्या संपूर्ण जे काही जिल्हा परिषद सोलापूर आहे, तर सोलापूर जिल्ह्यासंदर्भात किती तालुके येतात, तर ते संपूर्ण सध्या आजच्या दिवसाला ॲनालिसिस करून घ्या. कोणता तालुका जिल्ह्याच्या ठिकाणापासून किती लांब अंतरावर आहे, तर ते देखील तुम्ही एकंदरीत बघून घ्या. तर त्या संदर्भात देखील इथं आपण एक महत्त्वाचं जे काही मॅप आहे, तर तो मॅप तुम्हाला मी दाखवतो. जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला मॅप हा दिसत आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदचं जे काही ह्या ठिकाणी बघा जिल्हा सध्या ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे आणि सोलापूरमध्ये जे काही तालुके येतात, मग तालुक्यामध्ये या ठिकाणी माढा असेल, बार्शी असेल, त्यानंतर बघा या ठिकाणी सांगोला असेल, हे जे तालुके आहे, तर ते तालुके एकंदरीत अक्कलकोट असेल, तर हे तालुके जे असेल, तर ते एकंदरीत मोहोळ असेल, हे तुमचे जे काही जिल्हा परिषद जी असेल म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण पासून किती अंतरावर सध्या तालुके आहे, तर त्याचा एकंदरीत सध्या अभ्यास हा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी समुपदेशनामध्ये ज्या सध्या शाळा किंवा पंचायत समित्या त्या ठिकाणी दाखवल्या जाणार, तर एकंदरीत त्या ठिकाणी तुम्हाला जे काही शाळा जी असेल तुम्हाला सिलेक्ट ती करता आली पाहिजे. तर तुमचं जे काही सोयीचं ठिकाण असेल, तर त्याच्या आधारावरती सध्या इतर जी माहिती असेल पंचायत समितीची आणि त्या पंचायत समितीमध्ये असलेल्या ज्या शाळा असेल, ज्या शाळेमध्ये सध्या वेकन्सी आहे शिक्षकांची, तर त्या अशा शाळेसंदर्भात सध्या अभ्यास करा. तसंच बघा ह्या ठिकाणी एक मॅप देखील आहे. हे जे मॅप आहे ते तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी,
तर त्या द गुरुजी चॅनलवर हे जे दोघी मॅप आहे तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे ती या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर एकंदरीत जे काही मॅप देण्यात आला आहे की ह्याच्यामध्ये जे नॅशनल हायवे असेल, बरोबर, कारण आपल्याला दळणवळणाच्या ज्या महत्त्वाच्या सुविधा असेल तर त्याच्या आधारावर सध्या या ठिकाणी जी काही समुपदेशनाच्या वेळेला जे शाळेसंदर्भात किंवा तालुक्यासंदर्भात खास करून ज्या काही महिला प्रवर्ग आहे तर महिला प्रवर्गांसाठी दळणवळणाच्या ज्या सुविधा असेल तर त्या लक्षात घेऊन सध्या ज्या तुम्हाला समुपदेशनामध्ये ज्या वेकेन्सी किंवा शाळा पंचायत समित्या दाखवल्या जाईल त्याच्या आधारावर तुम्ही सध्या या ठिकाणी घेऊ शकता. तर जिल्ह्याच्या ठिकाणावरनं जे महत्त्वाचे नॅशनल हायवे असेल किंवा मग स्टेट हायवे असेल किंवा मग जे काही दळणवळणाचे जे रस्ते आहे तर त्या संदर्भात देखील एकंदरीत या ठिकाणी तुम्ही अभ्यासही करू शकतात. तर नेमकं नॅशनल हायवे कोणत्या तालुक्यातून जातो आणि जे काही स्टेट हायवे आहे तर ते कुठून जातात ते देखील तुम्हाला या ठिकाणी आजच्या दिवसाला सध्या तुम्ही चालू तुम्ही या ठिकाणी ॲनालिसिस करू शकतात. तर उद्याच्या दिवसाला सध्या संपूर्ण जे काही उमेदवार आहे जिल्हा परिषद सोलापूरला ज्यांची शिफारस झालेली आहे तर अशा उमेदवारांना जे आपल्या द गुरुजी चॅनलकडनं व टीमकडनं खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा पुढील भावी वाटचाली संदर्भात. तसंच बघा जे काही पुढच्या वीकमध्ये महत्त्वाचं जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात समुपदेशन असणार आहे, कारण या ठिकाणी जे प्रसिद्धीपत्रक आहे तर ते प्रसिद्धीपत्रक सध्या बघा रिवाईज झालेलं आहे. आधीचं जे काही संभाव्य वेळापत्रक होतं तर ते त्या ठिकाणी जाहीर झालं होतं, पण आता हे लेटेस्ट जे पत्र आहे ते 18 तारखेला सध्या बघा रिवाईज झालेलं आहे. तर आताचं जे शेड्यूल आहे तर या ठिकाणी 27 तारखेला सध्या नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन संबंधित जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर आहे तर त्या संदर्भात त्या ठिकाणी होणार आहे. आधीचं जवळपास 26 तारीख त्या ठिकाणी देण्यात आली होती, पण आताची जी लेटेस्ट तारीख आहे ती 27 तारीख आहे, म्हणजे 27 जूनला सध्या समुपदेशन या ठिकाणी होणार आहे. तर त्यांनी देखील आता त्यांचं जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर असेल तर त्या संदर्भात देखील जी माहिती असेल तर ती एकंदरीत प्राप्त करून घ्या. आणि प्रवास करताना बघा जे काही काळजी असेल स्वतःची तर ती काळजी घ्या, जेणेकरून आपण एका अनोळखी जिल्ह्यामध्ये सध्या प्रवेश करत आहेत आणि तेथील जे काही दळणवळणाची जी साधने असेल रस्ते असेल तर त्याचा एकंदरीत अभ्यास करून घ्या. स्वतःचं जे काही सध्या तुम्ही जात आहे तर स्वतः काळजी घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बघा सध्या पोचू शकतात. उद्याचं जे काही समुपदेशनाचा कार्यक्रम आहे तर तो जवळपास 10 वाजता सध्या बघा सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात. तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती. सध्या तरी ह्या 11,085 ज्या लिस्टमधल्या सध्या जिल्हा परिषद आहे तर त्या संदर्भात समुपदेशनाचे कार्यक्रम सध्या या ठिकाणी जाहीर झाले. उर्वरित जे शिक्षक भरती संदर्भात कन्व्हर्टेड राऊंड असेल आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात बघा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात जी काही सैनिक कल्याण बोर्ड करणं जी NOC सध्या बघा प्राप्त होणार होती तर ती येत्या आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये सध्या बघा त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. कारण उद्याचा जो काही 21 तारीख आहे तर ती 21 दिवस संबंधित संपूर्ण जे काही जिल्हा आहे तर त्यांना माजी सैनिक संदर्भात जी माहिती आहे तर ती मागवण्यासंदर्भात लास्ट डेट सध्या बघा त्या ठिकाणी देण्यात आली आहे. तर एकंदरीत आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये जी काही NOC असेल ती त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि एकंदरीत NOC प्राप्त झाल्यानंतर कन्व्हर्टेड यादी संदर्भात पवित्र प्रणालीवर टेस्टिंग होऊन त्या ठिकाणी यादीही जाहीरही होऊ शकते. तर अशा हे महत्त्वाच्या सध्या लेटेस्ट अपडेट होत्या. अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जाईल. तर हे जे मॅप आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.